की यासाठी सांगायला लागलो की वैजापूर शहर सुंदर व्हावं, वैजापूर तालुका सुंदर व्हावं, महाराष्ट्रामध्ये वैजापूर तालुक्याचं नाव व्हावं. आणि म्हणून आतापर्यंत 312 कोटी रुपये दिले बाळासाहेब पाटील, 312 कोटी रुपये. तरी नगरपालिका आमच्या ताब्यात नाही. तुम्ही आता नगरपालिका ताब्यात द्या, सगळं फिल्टर, वैजापूर शहर फिल्टर, गरीबाला फिल्टरचं पाणी, श्रीमंताला फिल्टरचं पाणी, फक्त ताब्यात द्या. साहेब एकदा है ना, त्यामध्ये मात्र इकडं तिकडं करू नका, एकदा ताब्यात द्या. तुम्हाला मन समजेल का रमेश बोराळे तात्या एकत्र आले काय करू शकता, है ना. फक्त एकदा ताब्यात द्या साहेब है ना. आणि ताब्यात द्यायचं म्हणजे तुमचंच नेतृत्व आहे. 40 वर्ष तुम्हीच राहिले नगराध्यक्ष, कुणी जरी झाला तर साहेबच नेता आहे. आता दुसरा कोणी होती तर शहरामध्ये त्यांनी 40 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं, बरोबर आहे. म्हणून साहेबच नेता त्या ठिकाणी असणार आहे. फक्त एकदा नगराध्यक्ष आपल्या धनुष्यबाणाचा त्या ठिकाणी झाला पाहिजे. एकदा शिवसेनेचा नगराध्यक्ष करा, एकदा शहर ताब्यात द्या, मग बघा, असे विधान आमदार रमेश बोरनारे यांनी रविवार रोजी गारज येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले. बोरनारे यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. आमदार रमेश बोरनारे यांनी अगोदर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच ज्याचा आमदार त्याचा नगराध्यक्ष व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान यानंतर बोरनारे यांचे लहाने बंधू संजय बोरनारे हे नगराध्यक्ष पदासाठी उभे राहणार ही चर्चा सुरू झाली. दरम्यान पुन्हा एकदा आमदार बोरनारे यांनी गारज येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचा नगराध्यक्ष एकदा करा असे विधान केले. दरम्यान आमदार बोरनारे यांनी युतीबद्दल एकही शब्द काढला नाही. यामुळे आता तरी शिवसेना व भाजपची युती होणार नाही अशी चर्चा जोर धरून आहे. तर बोरनारे यांनी केलेल्या विधानाची सध्या तालुक्याभरात जोरदार चर्चा सुरू आहे. सागरबाईने विषय घेतला, वास्तविक ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम आहे तात्या, परंतु मी या ठिकाणी सांगेन की 19 पूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा वैजापूरचा पुतळा आपण जर तिथं जर उभा राहिलो आणि आज जर पुतळ्याजवळ उभा राहिलो तर काय बदल झाला हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. किती पैसे द्यावं, मी सहज सागरबाई म्हणल्यानंतर तात्या आपली काढीत होतो. मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगेल का छोटे छोटे काम करायला, रस्ते छोटे वैजापूर शहरात, मंगल कार्यालय, मंदिर, संकटमोचन, स्मशानभूमी, दशक्रिया विधी, हे छोटे काम करायला मी कालपर्यंत जे पैसे दिले वैजापूर शहरामध्ये, कारण शेवटी शहर आपलं नाक आहे. 180 कोटी रुपये, 180 कोटी वैजापूर शहरात, प्लस पोलीस स्टेशनला किती पैसे दिले, 25 कोटी. आज जर तुम्ही पाहिलं तर 72 लोक आपले पोलीस बंधू बिल्डिंग मध्ये राहायला गेले. 72 बिल्डिंग, 72 घरं बांधले, 25 कोटी रुपये खर्च केले. आता कोर्टाचं काम चालू आहे. तुम्ही सर काय कोर्टाचं काम, आम्हाला पुढे जायचं कोर्टात, तर ज्याला जायचं त्याची तो सोय झाली पाहिजे. 55 कोटी रुपये दिले मी, 55 कोटी, 5 मजली बिल्डिंग कोर्टाची आपली त्या ठिकाणी उभी राहिली. 55 कोटी. क्रीडा संकुल 5 कोटी रुपयाच्या क्रीडा संकुलाला त्या ठिकाणी दिले. तहसील कार्यालय 9 कोटी दिले. तहसील कार्यालयाची इमारत त्या ठिकाणी चालू आहे. तहसीलदार म्हणले मला बोरनारे सर फर्निचरला पैसे द्या. काल 2.5 कोटी रुपये सोलर आणि फर्निचरला दिले. 2.5 कोटी कालची ऑर्डर त्या ठिकाणी. की यासाठी सांगायला लागलो की वैजापूर शहर सुंदर व्हावं, वैजापूर तालुका सुंदर व्हावं, महाराष्ट्रामध्ये वैजापूर तालुक्याचं नाव व्हावं. आणि म्हणून आतापर्यंत 312 कोटी रुपये दिले बाळासाहेब पाटील, 312 कोटी रुपये. तरी नगरपालिका आमच्या ताब्यात नाही. आता पाहू, बरोबर आहे. तात्या 312 कोटी कशाला म्हणतात? 312 कोटी रुपये. राजीव तुम्ही तालुका प्रमुख, आता शहर सांभाळ पाहिजे. लोकांना सांगा 312 कोटी रुपये देणार हा पहिला आमदार आहे म्हणून. तुम्ही आता नगरपालिका ताब्यात द्या, सगळं फिल्टर, वैजापूर शहर फिल्टर, गरीबाला फिल्टरचं पाणी, श्रीमंताला फिल्टरचं पाणी, फक्त ताब्यात द्या. सागर एकदा है ना.
त्यामध्ये मात्र इकडं तिकडं करू नका, एकदा ताब्यात द्या. तुम्हाला मग समजेल का रमेश बोराडे तात्या एकत्र आले काय करू शकता, है ना. फक्त एकदा ताब्यात द्या साबीर भाई, है ना. आणि ताब्यात द्यायचं म्हणजे तुमचंच नेतृत्व आहे. 40 वर्ष तुम्हीच राहिले नगराध्यक्ष, कुणी जरी झाला तर साबीर भाईच नेता आहे. नेता दुसरा कोणी होती तर शहरामध्ये त्यांनी 40 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं, बरोबर आहे. म्हणून साबीर भाईच नेता त्या ठिकाणी असणार आहे. फक्त एकदा नगराध्यक्ष आपल्या धनुष्यबाणाचा त्या ठिकाणी झाला पाहिजे. आता मी पावसाच्या काळामध्ये 85 नगर मध्ये गेलो, मिन्नत नगर मध्ये गेलो, भारत नगर मध्ये गेलो, दत्तवाडीत गेलो, दत्तनगरला गेलो, स्मशानभूमीचा परिसर पाहिला, छत्रपती शिवाजी महाराजचा परिसर पाहिला, आदिवासी कॉलनी पाहिली. रातभर फिरलो, रातभर. काहीच्या घरामध्ये गुडघे इतकं पाणी, 300 लोकांना 300 घर आम्ही बाहेर काढले रात्री. जो फेसबुकवर असेल त्या दिवशी रात्री मी 12 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत त्या ठिकाणी रातभर फिरत होतो. अक्षरशः 300 लोकांना आम्ही बाहेर काढलो. मी गॅरंटीने सांगतो साबीर भाई, नगरपालिका ताब्यात जर आली तर ते 300 लोक माझ्या डोक्यात बसले, त्यांच्या झोपडीचं बंगला केल्याशिवाय राहणार नाही. फक्त डोक्यात आपलं तेवढंच आहे. नगरपालिका साबीर भाईच्या नेतृत्वाखाली आली पाहिजे, बाकी काही दुसऱ्या बाकीला डोक्यात काही आणि ते काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आजच्या या प्रसंगी आपण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आलोय. वेगवेगळ्या प्रश्नावरती आपल्याला बोलायचंय, चर्चा करायची. काम त्या ठिकाणी करतोय, जेवढं झालं तेवढं आहे. दररोज 24 तास लोकांच्या सेवेमध्ये. कधी 6 वर्ष झाली आम सभा माहित नाही का, त्या आम सभा आपण घेतलीच नाही. आता दररोजच आम सभा आहे, आम सभा घ्यायची आपल्याला कधीच नाही येते आम सभा. मी म्हणलो ती फॉर्मॅलिटी आपल्याला करायचीच नाही, है ना. कॅबिनेट टाकी म्हणून कॅबिनेटला नाही जात मी. ज्याच्याकडे माझे प्रश्न आहेत त्याला सांगायचं, साहेब तुम्ही मला वेळ द्या, मी येतोय तुम्हाला भेटायला, माझं तालुक्याचे एवढं प्रश्न मार्गी लावा. कधी कोणाला वाटलं होतं रामकृष्ण गोदावरी माफ होईल, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात घ्या, असं पहिली घटना आहे. रामकृष्ण गोदावरी शासनाने 64 कोटी रुपये बँकेला भरले आणि रामकृष्ण गोदावरी माफ केली. भाग कोणताही असू द्या, तरी आपले ते तिकडे 14 गाव असले तर आपलेच लोक त्या ठिकाणी राहतात. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. मी आपल्याला विनंती केली की आमच्या कमिटीची खूप मोठी आता परीक्षा पाहायची. त्या परीक्षेत आम्ही पास होतो, नापास होतो, कुणी आम्हाला सोडून जातं, कुणी काय करतं आम्हाला माहित नाही. परंतु मी हात जोडून विनंती केली की बाबा हा धनुष्यबाण, त्या धनुष्यबाणाने आपल्याला खूप काही दिलं. जिल्हा परिषद एकाच उमेदवारी मिळणारी, बरोबर आहे. याला तर काही 29 गावाची तुकडी करायची नाही. 29 गावाला आपल्याला एकच झेडपी मेंबर द्यायचा आहे आणि 2 पंचायत समिती द्यायच्या आहे. इकडे एक पंचायत समिती, पलीकडे एक पंचायत समिती आहे. काल सगळे बोरसरकर माझ्याकडे आले, 2-3 जणांची नावं घेऊन, है ना. भायगावची लोक आले, उंदीरवाडीचे आले, मनूरचे आले, सांगून देतो मी. सगळ्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. आम्ही सर्व कमिटी बसू, निर्णय चांगला घेऊ, निर्णय अत्यंत चांगला घेऊ का जेणेकरून कोणाला फक्त नम्रपणाने विनंती करीन का आमची जी आता 100ची स्पीड चालू झाली, याला ब्रेक लावू नका. या आणखी वाढवा 120 पर्यंत होऊन जा. रस्ते खूप चांगले झाले ना, मग स्पीड वाढली पाहिजे ना आता काका, है ना. ही वाढवा. ही जर तुम्ही काही कारणाने जर थोडीशी जरी कमी केली ना, मग पुढे तरी दुःख होईल, है ना. ते काम आपल्याला करायचं आहे. आज गारज या ठिकाणी कार्यक्रम होतोय. मी काका ज्येष्ठ आहे, सरपंच साहेब या ठिकाणी, ताई या ठिकाणी बसलेले आहे, नरेंद्र आहे, सगळे सुनील भाऊ आहे. पुतळा थोडसा कमी पडला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला सांगा ना, तुम्ही खुणवलं मला लक्षात आलं माझ्या, है ना. येणाऱ्या काळामध्ये तो पुतळा पुढच्या मीटिंगच्या वेळेस पूर्ण कलर मारून पूर्ण होईल, है ना. एवढा या ठिकाणी शब्द देतो. त्या ठिकाणी आपण रोम मागितलं, रोम दिला. आणखी छोटे छोटे कामं निश्चित गावकऱ्यांच्या मदतीने त्या ठिकाणी करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी.